अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला दारिद्र्य दूर होण्यासाठी आणि आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला श्रावण महिन्यात हा उपाय करायचा आहे। तर तो उपाय कोणता आहे याविषयी माहिती सांगणार आहे। तर बघा, श्रावण महिना हा महादेवाला अतिशय प्रिय आहे। श्रावण महिना आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो। श्रावण महिना महादेवाला समर्पित आहे। श्रावण महिन्यात महादेवाची विशेष अशी पूजा सेवा व्रत केल्याने महादेव आपल्या भक्तांवर लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात। तर हा उपाय अगदी साधा सोपा आणि सहज करता येईल असा आहे। हा उपाय केल्याने आपल्या मनोकामना तर पूर्ण होतातच, सोबतच दारिद्र्यसुद्धा दूर होते। हा उपाय आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तसेच दारिद्र्य दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो। तर बघा, हा उपाय करताना महादेवाच्या मंदिरात अनवाणी पायाने जावे, म्हणजेच पायात चप्पल न घालता जावे। घरून जाताना आपल्याला सोबत एक तांब्या शुद्ध पाणी तसेच तांदळाचे अखंड 21 दाणे आपल्याला सोबत घेऊन जायचे आहे। तर तांदळाचे दाणे हे अखंड असावेत, तुटलेले किंवा खराब झालेले नसावेत। कारण आपण ज्याप्रमाणे महादेवाला अखंड तांदूळ अर्पण करतो त्याचप्रमाणे महादेवसुद्धा आपल्याला अखंड आशीर्वाद देत असतात, म्हणून तांदूळ हे अखंड असावेत। तर तांदळाचे अखंड 21 दाणे सोबत घेऊन मंदिरात गेल्यानंतर सर्वात आधी आपल्याला महादेवाच्या पिंडीवर एक तांब्या पाणी अर्पण करायचं आहे। पाणी अर्पण करताना ओम नमः शिवाय हा मंत्र बोलत 11 वेळा 21 वेळा किंवा 51 वेळा किंवा 108 वेळा हा मंत्र बोलत आपल्याला महादेवाच्या पिंडीवर पाणी अर्पण करायचं आहे। पाणी अर्पण केल्यानंतर आपण जे तांदळाचे अखंड 21 दाणे आणले आहेत त्यातील एक तांदळाचा दाणा आपल्या हातात घ्यायचा आहे आणि ओम नमः शिवाय हा मंत्र बोलत आपल्याला ते तांदळाचा दाणा त्या पिंडीवर अर्पण करायचा आहे। म्हणजेच अशा पद्धतीने ओम नमः शिवाय म्हणून आपल्याला तांदळाचा एक एक दाणा शिवपिंडीवर अर्पण करायचा आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला तांदळाचे अखंड 21 दाणे रोज शिवपिंडीवर अर्पण करायचे आहेत। तर हा उपाय तुम्हाला रोज करायचा आहे। हा उपाय फक्त तुम्ही अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने पूर्ण विश्वासाने करा। नक्कीच तुमच्यावर महादेव प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील आणि या उपायाने दारिद्र्य दूर होईल। तुम्ही हा उपाय नक्की करून बघा, कारण हा उपाय अतिशय प्रभावी आहे। जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तसतसे तुम्हाला याचे सकारात्मक प्रभाव दिसून येतील। तुम्ही हा उपाय नक्की करून बघा, तुम्हाला याचे अनुभव खूप चांगले येतील। तर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा। आणि स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर भेटूया अशाच एका नवीन विषयावर पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।